नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली हातात पिशवी आहे म्हणून हात वर नाही केलाय. तुमचा स्वागत आहे सगळ्यांचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या असल कोकणी चॅनलमध्ये. मंडळीनो, आज मी चालला आहे आपल्या आबलोली बाजारपेठेत, कारण घरात आमच्या मॅडमचा आज पावभाजी बनवायचा बेत आहे. गाडीची चावी घेतली, सकाळी जरा बाहेर जाऊन आला आणि आता परत आबलोलीकडे जातो आहे. हां, तर चला गाडी काढूया आणि जाऊया. पावभाजीला काय काय लागतं तर साहित्य सगळं आणलेलं आहे, फक्त आता खास पाव आणण्यासाठी मी चालला आहे आबलोलीत. गाडीवर काही शूट करता येणार नाही, मग आता आपण भेटू डायरेक्ट आबलोलीत पोचल्यावरच. ठीक आहे, टाटा. आबलोली बाजारपेठेत येऊन पोचला म्हणजे येऊन लगेच 2 वस्तू घेतल्या, पण 2च घ्यायच्या होत्या या दुकानात. साळवी आहेत ना मागे दुकान. आता मेन पाव बघायला जायचं आहे. चला चला, आता आपण ज्या वस्तूसाठी खास आलेल्या ती वस्तू घेऊया, पाव. तिथं सुनीलला भेटला बाजारात गाडी घेऊन आलाय. चला जाऊया. इथं घेऊया. चला, पाना घेतली, पाव घेतलं. आता गाडी काढून फक्त निघायचं आहे. वस्तू सगळ्या घेऊन झाल्यात. चला, वस्तू घेऊन झाल्या सगळ्या. आता एक वडापाव खाऊया. मस्त गरमागरम वडापाव आलेला आहे. चला सुरुवात करूया. काय आहे, आबलोलीत आल्यानंतर इथं साळवी काकांच्या इथं वडापाव खाल्लेला नाही तर आबलोलीत आल्यासारखं वाटत नाही. आणि घरात पार्सल पण घेऊन जातो. वडापाव घरात घेऊन गेलं तरच आबलोलीतनं मंदिर जाऊन आला असं वाटतं. भारी असतं. आता भेटू डायरेक्ट घरात पावभाजी खाताना. मंडळीनू, सगळं साहित्य घेऊन आताच पोचला घरात मी. बघा, फणसाखाली बाबू सलोनी वाटच बघित होती मी यायची. लगेच आला का त्याला पहिला हॉर्न वाजवून वाजवायला लागतो, मग चावी काढून नाही जमत. नाहीतर मग काय, मान एकदा चुकला का चुकला. मग आमचं साहेब लगेच रडतील काय आणि वरडतील काय. हां, थांब 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 थांब, आता नाही चावी. चला, आता आपण पावभाजी काय बनवायची प्रोसेस बाकी असली तर ती बघू, नाहीतर खाताना. कोणला? हां, सुनील बाजारात भेटला, त्याला सांगितलं आहे अंकुशला करता मेसेज. चला, टाटा टाटा कर. हा 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 मंडळीनू, पावभाजी तयार होते बघा. सकाळी टोप बघितला तर चुलीवर होता, आता हा भांडा गॅसवर आलाय. चालेल, हरकत नाही. हा, म्हणजे सकाळी चुलीवर टोप होता तर भाज्या सगळ्या कापून उकडवायला ठेवल्या होत्यास. काय काय करतात, त्याची प्रोसेस काय आहे आपल्याला काय बाबा यातला माहिती नाही. आपण फक्त गपचूप खायचं काम करता. आले लसूण पेस्ट टाकलेली, त्यात कांदा आणि तेल टाकलेला होता आधीच. बाबूनी आई तिकडं काहीतरी गप्पा मारत आहेत. पावभाजी मसाला टाकलेला, खातू स्पेशल पावभाजी मसाला. आणि आपला हा घरगुती मसाला सर्व. सांग न करताना. भारी भारी वास येते.
चला पानं आणायला गेलो होतो अर्जंट. आपलं पाव आणि पानं संपली होती. बाबांना पानं खायला लागतात ना. माझा बाबा म्हणलं त्याप्रमाणे त्यातली 5-6 खाली मधलेवाडीत बाबा कामावर आहे, तिथं देऊन येता. आणि अंकुश दादाला खास आज पावभाजी खायला बोलवलेलं आहे त्यांच्या वहिनी साहेबांनी. तर त्यांना पण घेऊन येतो. चावी घेतली ना गाडीची? होय. लौकिक आला इकडं धन्यवादाच्या इथं. चला गाडी काढूया. मंडळीनू मधल्या वेळ आला अंकुश दादाला, सुनील दादाला घेता संगती घेता आणि आता चाललेला आहे. आणि इथं आता शर्यत चालू आहे. गाडी कोण चालवणार ह्या विषयावरनं तिघं पण ड्रायव्हर आहे. आता त्याच्यात अंकुश दादा आपला नवीन आहे त्यामुळे हौशीन त्याला जास्त हौस असल्यामुळे त्यानं घेतला नाही. पण सुनीलला काय गाडीवर बसायला तयार नाही कारण ट्रिपल सीट जायचं आहे. बस मी मागं बसतो. कॅमेरा चालवायचा नको. कॅमेरा तू चालव. मी काय पडला तर उडी मारणार आहे. नाही पाडत. चालवतो तो. हा ती बरशी कधी घेता नाही. चौकात चालवील फक्त. माझ्या हातात चावी कसली कुठली? अरे 2 चाव्यात गाडीच्या. गेलो तरी आपण बाबू गेलो तरी म्हाटकाच्या खाली जाऊ पर्यंत. चल. नाही जायचं नाही. आपल्या पावभाजी खायला जायचं आम्ही आल्या. ए चौकात घे अंकुश. बॅलन्स पकड. कंट्रोल रे बाबा. चालवतोय बघा. अरे हीच तर घरी गंमत आहे टू व्हीलरची. ड्रायव्हरला वाटतं मी स्पीड कमीच कर. काय अरे स्पीड कमी करतो. काय माहितीये काय हे उजव्या बाजून चालवतो. पावभाजी बाहेर अरे हीच तर खरी ड्रायव्हिंगची गंमत आहे. जेव्हा गाडी चालवतो आपल्याला तेव्हा आपण वाटतं स्लो आहे. मागं बसणाऱ्यालाच वाटतं अरे हा फास्ट चालवतोय म्हणून. रनिंग कधी पण नको चालव ना. तुम्ही घाबरता नाही चला एवढी नाही. तो आपला नेहमी याच्यानं चालव. नेहमी नाही मेला पडला तर मेला सुनील दादा ट्रेनिंग देतोय अंकुश दादाला. एवढा पण स्पीड नाही. चालव ना. चालव स्पीड वाढव थोडासा. नाही सांगू दे त्यांना तसं नाही चालव ना तू. चला डांबरी रस्ता संपला आणि आता कच्चा रस्ता सुरू होतोय म्हणून आता ड्रायव्हर बदललेला आहे. बस अनुभवी ड्रायव्हरला सुनील दादाला गाडी दिलेली आहे आणि आम्ही जाणार चालत. नको चल एकटा चालत येण्यापेक्षा दोघं येतो चालत. तू चल. नको 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 बाबा अजून हप्ता बाकी आहे. नाही जा शूटिंग करता नंतर बघू मग. ए पुढं जा. अरे माझ्याकडे टॅलेंट आहे. हा जा तुझी शूटिंग करतो. आम्ही पण चालू रे. तू जा आम्ही येऊ चालत. फणसा जाऊन लावून थांब. हा तयार आहे. कांदा बिंदा कापलेला आहे. आता चालू करूया जेवायला. आणि या 2 डिशमध्ये संगीता वहिनीला आणि अनिता वहिनीला. चला मी कांदा कापायचं काम केलं आहे म्हणजे कोण म्हणाय नको नुसता व्हिडिओ बनायचं काम करतोस म्हणून. चला पंगत बसलेली आहे पावभाजीची. सुनील दादा लौकिक. अरे लौकिकच्या पुढ्यात काय नाही दिलं अजून. अंकुश दादा. हा आणि हा माझा ताट. जास्त नको. सलोनी किती पाव खाणार आहे? हा किती? 5? कोणी बनवलं कांदा? मला ते हे पावभाजी हिनं बनवला नाही. पावभाजी ए खाल्लीच खाल्ल्यावर खाऊन झाली तरी विचारतोय पावभाजी आहे काय. हा ह्याला दिस ह्याला बरोबर याला घायला पाहिजे.
होय काय, ठीक आहे. चला आता मी खायला सुरुवात करतो. बघ बघ बघतात तुला सर्व मंडळीनू, पावभाजीचा बेत झाला. अगदी पोटभर खाल्लेली, 4-4, 5-5 पाव खाल्लेलं प्रत्येकान. मी 4 खाल्लं बाबा, मला 4च संपलं. आता पावभाजी खाऊन झाली, मस्तपैकी अंगण्यात बसलेला आहे, हवेशीर एकदम. आता खाल्लेला आता जिरवाय नको. बाकी अंकुरदाचा पण जेवण झाला आहे, सुनीलचा पण झाला. चला, मस्त होता पावभाजीचा बेत, भारी झाला व्हिडिओ आजचा पण. तो बसलाय बघ असा. हा हा, बघा 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 कसा बसलाय. लगेच पाय काढला. बरं चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा.